एक शिष्य असतो, त्याचा माठ असतो ना, त्याच्या माठाला छिद्र असतं. तो त्याच्या गुरुजींना म्हणत असतो की मला नवीन माठ नकोय, मला हाच माठ पाहिजे, याच माठाने मी पाणी आणणार, मी दुसरा माठ वापरणारच नाही. त्याचे गुरुजी म्हणतात की अरे कसं शक्य आहे, हा माठ ज्याने जर तू पाणी आणायला गेलास तर यातून सगळंच पाणी गळेल ना. तो म्हणतो नाही नाही नाही, या माठामध्येच मी पाणी भरणार, काही झालं तरी. मग या माठामध्ये पाणी राहणार कसं? गुरुजी त्याला उपाय देतात की या माठामध्ये पाणी राहणं कधी शक्य आहे? ज्या क्षणी तू नदीजवळ जातोस, तो माठ पाण्यामध्ये बुडवतोस आणि तो माठ पाण्यामध्येच ठेवतोस, आता त्या माठामध्ये पाणी राहणं शक्य आहे. अगदी त्याप्रमाणे हे जे अंतःकरण आहे, हे जे मन आहे, याला इच्छांचे, विषयांचे, वासनांचे अनेको छिद्र पडलेले आहेत. याच्यामधून मनातला आनंद, मनातला भगवंत संसारात गेला ना की त्या छिद्रांमधून आनंद असा टिप 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 गळून निघून जातो आणि तो माठ असा मोकळा मोकळा व्हायला लागतो. म्हणून आपले गुरु आपल्याला उपाय काय देतात? तो माठ सदैव संत संगतीमध्ये ठेव, सदैव संत संगतीत. त्या पाण्यात माठ राहिला की आतही पाणी, बाहेरही पाणी. अगदी त्याप्रमाणे हे मन संत संगतीत राहिलं की आतही आनंद, बाहेरही आनंद, आतही सत्वगुण, बाहेरही सत्वगुण. कुठे झिरपायचा आणि कुठे गळायचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी सगळा खटाटोप या दर सोमवारी या. तुमच्यासाठी नाही, तुमच्यापेक्षा 1000 पटीने माझ्यासाठी उपयोगाचं आहे. कारण ज्याला कळतं ना की खरी चव कुठे, तो फालतू गोष्टीमध्ये तोंड नाही घालू शकत. आणि जर त्याने खाल्लं नाही ना तर तो उपाशी राहणार. जर मी नाही केलं तर मी उपाशी राहणार, माझा आत्मा तळमळणार. या संगतीसाठी माझा आत्मा तळमळणार. यासाठी यायचं, एकत्र यायचं.